आज आपण पिंपरी चिंचवड शहरात आहोत आणि सनाई छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या पक्षाची नियुक्ती आताच देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य संघटकपदी रमेश युवराज साठे यांची नियुक्ती करण्यात आली। आपण दोनही पक्षाध्यक्ष आणि आता नियुक्ती झालेले रमेश साठे यांच्याशी चर्चा करत आहोत। सर नमस्कार। आज आपण नियुक्ती केली आहे, काय सांगाल त्याबद्दल? या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी राजकीय पोकळी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आता त्यांच्या विचारांपासूनच पोरगा होतोय का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत, सरकारी दवाखाने गायब आहेत, सरकारी बागेच्या जागा गायब आहेत, सरकारी दवाखान्यापासून ते शाळेपासून ते मोकळ्या प्लॉटपासून सगळं काही गायब आहे। आणि ह्या सगळ्यांच्या म्हणजे एकत्रित अशीच परिस्थिती निर्माण झाली, युवकाचं भविष्य गायब आहे। या युवकांना भविष्य देण्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 12 मावळमधले सर्वसामान्य कुटुंबातील पोरं गोळा केली आणि 5 मुस्लिम शाह्यांना हादरा देत एक स्वराज्य उभं केलं, त्याचप्रमाणे आम्हाला या महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ह्या गडकोटांचं संवर्धन झालं पाहिजे, पुढच्या पिढीला इतिहास कळला पाहिजे। पवना मुळा मुठा ह्या सगळ्या नद्या आहेत, ह्यांचं प्रचंड असं प्रदूषण झालेलं आहे, ते थांबलं पाहिजे। इथे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या वायूची घनता एवढी वाढलेली आहे, PM 2.5 आपण त्याला म्हणतो, की लोक श्वास घेऊन मरायला लागलेले आहेत, एवढं प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, बेरोजगारी तर एकदम हाईटला आहे। अशा परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र वाट बघतोय शिवाजी महाराजांच्या विचारानं, त्यांच्या मावळ्यांना घेऊन जाणारा कोणतरी तयार होईल का? तर माझ्या मते शिवाजी महाराजांच्या विचाराने घेऊन जाणारा एकच घटक आहे, तो म्हणजे तो भगवा झेंडा आणि शिवाजी महाराजांची ती दूरदृष्टी, त्यांची ध्येय, त्याच्यावर काम करणारा पक्ष म्हणजे सनाई छत्रपती शासन। आणि म्हणून या पक्षाचं काम वाढवण्यासाठी आम्ही या महाराष्ट्रातील सगळ्या होतकरू तरुणांना सोबत घेत आहोत। त्याच्यामध्ये आज साठेंचं नाव आहे, आम्ही त्यांना महाराष्ट्र राज्याचे संघटकपदी जबाबदारी दिलेली आहे। आणि महाराष्ट्रात जे कोणी मुलं शिक्षणात काम करू इच्छितात, रोजगार क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, अशा सर्व मुलांसाठी आमच्या पक्षाचं हे दालन खुलं राहील। आणि आमच्या पक्षामध्ये येताना आम्ही बऱ्यापैकी सुशिक्षित मुलांनाच ह्या सगळ्या जबाबदारी देत आहोत, कारण सुशिक्षितांच्या व्यथा आणि सुशिक्षितांचं दुःख सुशिक्षितच समजू शकतात। म्हणून आम्ही उमेदवारी सुद्धा देताना महापालिकेच्या निवडणुका असोत, आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या, त्यावेळी सुद्धा आम्ही सुशिक्षित लोकांनाच पहिलं प्राधान्य देतो। आणि म्हणून गेल्या वेळी आम्ही ज्यावेळी विधानसभेला उमेदवार दिले, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक अशी पोरं दिली आणि त्यांनी इतर जुन्या पक्षांपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स करून आमचे उमेदवार 4थ्या आणि 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचलेले आहेत। साठेंचं अभिनंदन, त्यांना आज आम्ही जबाबदारी दिलेली आहे। साठे, तुमचं देखील अभिनंदन, काय सांगाल याबाबत? आज माझी नियुक्ती सनाई छत्रपती शासन या पक्षात महाराष्ट्र संघटक म्हणून नियुक्ती झालेली आहे। तर मी सरांचं धन्यवाद देतो आणि ह्या पक्षाचे जे ध्येय धोरणं असतील तर सहमत असेल आणि त्यानुसारच पुढची जी वाटचाल असेल ती चालवेल।